नमस्कार मंडळी, मराठी रेसिपी विथ सुचितामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। आजची आपली रेसिपी असणार आहे मस्त चमचमीत अशी फ्लावरची भाजी। ही भाजी आपण अतिशय सोप्या पद्धतीने करणार आहोत। यासाठी अजिबात वाटण्याची गरज नाही, तरी देखील एकदम रसरशीत आणि पातळ अशी ही भाजी बनणार आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। त्यासाठी सगळ्यात अगोदर इथे मी फ्लावर अशा प्रकारे छोटे छोटे कापून घेतले आहेत। खूप जास्त मोठ्या साईजमध्ये याची फुलं ठेवायची नाहीत, नाहीतर मग शिजायला वेळ लागतो। सगळ्यात अगोदर आता या फ्लावरमध्ये आपण गरम पाणी टाकून घेणार आहोत। एकदम कडकडीत असं इथे मी गरम पाणी घेतलं आहे। सोबतच आता यामध्ये मी अर्धा चमचा मीठ टाकून घेतलं आहे आणि आता अशा प्रकारे हे मीठ या पाण्यामध्ये आणि फ्लावरमध्ये मिक्स करून घ्यायचं। अशा प्रकारे गरम पाण्यामध्ये फ्लावर धुवून घेतल्यामुळे किंवा असंच 5 मिनिटं आपण हा फ्लावर ठेवणार आहोत, त्यामुळे काय होईल, या फ्लावरमध्ये काही बारीक अशा अळ्या असतात किंवा छोटे किडे असतात, ते निघून जातात आणि फ्लावर एकदम स्वच्छ धुवून तयार होतो। आता 5 मिनिटं आपण हा फ्लावर असाच गरम पाण्यात ठेवू। तोपर्यंत इकडे मी पातेले गरम करून त्यामध्ये 2 ते 3 मोठे चमचे तेल घेतलं आहे। तेल तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त वापरू शकता। तेल गरम झाले की त्यामध्ये जिरा आणि मोहरी टाकले आहे आणि 5 ते 6 कढीपत्त्याची पानं आणि एकदम मोठ्या साईजचा असा इथे मी एक कांदा बारीक चिरून घेतला आहे। आता हा कांदा आपल्याला छान मस्त रंग बदलेपर्यंत परतून घ्यायचा आहे। या भाजीला वाटणाची आवश्यकता नाही, त्यामुळे कांदा टोमॅटो याचं प्रमाण थोडंसं जास्त वापरायचं, म्हणजे एकदम रसरशीत अशी ही भाजी बनते। आता यामध्ये मी आलं आणि लसूण टाकला आहे, तो देखील आपल्याला या कांद्यासोबत रंग बदलेपर्यंत परतून घ्यायचा आहे। 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं मी घेतलं होतं, तर तुम्ही इथे बघू शकता कांद्याचा रंग बदलला आहे। आता यामध्ये एक मी मोठा टोमॅटो बारीक चिरून टाकला आहे। टोमॅटोमुळे भाजीला रंग खूप छान येतो आणि भाजी एकदम रसरशीत बनते। मस्त ग्रेव्ही बनायला मदत होते टोमॅटोमुळे, त्यामुळे टोमॅटोचा वापर नक्की करा। पाहुणे आले घरी त्यावेळेला देखील तुम्ही अशा प्रकारची फ्लावरची भाजी अगदी झटपट पद्धतीने बनवू शकता। यासाठी वेगळा मसाला वापरण्याची गरज नाही किंवा इतर कोणत्याही ग्रेव्हीसाठी वाटण वापरण्याची आवश्यकता नाही। आता यामध्ये मी 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, 1 चमचा धने पावडर, पाव चमचा हळद टाकली आहे आणि चवीपुरतं मीठ टाकून घेतलं आहे आणि अर्धा चमचा मी गरम मसाला टाकला आहे। गरम मसाला आपल्या घरामध्ये नेहमी अवेलेबल असतो, याशिवाय आपल्याला इतर कोणतेही मसाले यामध्ये टाकायची गरज नाही। आता हे सर्व मसाले आपण या टोमॅटोसोबत कांद्यासोबत छान परतून घेणार आहोत आणि तुम्ही ते बघू शकता भाजीला आपल्या मस्त असा रंग आला आहे आणि मसाले देखील या टोमॅटोमध्ये कसे एकजीव झाले आहेत, तुम्ही ते बघू शकता। आपण कोणतेही वाटण वापरलेलं नाही, तरी देखील एकदम छान अशी ग्रेव्ही इथे तयार झाली आहे। तोपर्यंत इकडे आपला फ्लावर देखील गरम पाण्यामध्ये मस्त स्वच्छ धुवून इथे तयार झाला आहे, तर तुम्ही इथे बघू शकता। पाण्यामध्ये तुम्हाला मी दाखवते किती या फ्लावरमध्ये खूप कचरा किंवा अळ्या अशा प्रकारचे काय कचरा असेल तो असा गरम पाण्यामध्ये बुडाला तळाशी जाऊन राहतो आणि फ्लावर आपल्या इथे स्वच्छ धुवून झाला आहे। आता तो फ्लावर या मसाल्यामध्ये मी टाकून छान परतून घेते। भाजी तयार झाल्यावर तुम्ही बघाल, तुम्हाला विश्वासही बसणार नाही की यामध्ये आपण ग्रेव्ही टाकलेली नाही, कोणत्याही प्रकारच्या ग्रेव्हीचा वापर केलेला नाही, तरी देखील एकदम रसरशीत अशी ही भाजी आणि चमचमीत अशी भाजी ही बनते। आपण यामध्ये काश्मीरी लाल मिरची पावडर नक्की टाका, त्यामुळे एकदम रंग छान येतो, दिसायलाही भाजी खूप सुंदर दिसते। आता मसाल्यामध्ये फ्लावर छान मिक्स करून घेतल्याच्या नंतर त्यावरती एक झाकण ठेवलं आहे आणि झाकणामध्ये आपण पाणी गरम करायला ठेवणार आहोत। 7 ते 8 मिनिटं आपल्याला असंच मध्यम गॅसवरती या ताटलीमध्ये पाणी ठेवायचं आहे। यामुळे काय होईल, भाजीला एकदम छान पाणी सुटतं, तुम्ही इथे बघू शकाल। डायरेक्ट आपण पाणी यामध्ये टाकलेलं नाही आणि अशा प्रकारे इथे मसाल्यामुळे या फ्लावरला छान पाणी सुटलं आहे। अशा प्रकारे केल्यामुळे काय होईल की मसाले हे एकदम त्या फ्लावरमध्ये छान उतरतात, एकजीव होतात, त्या फ्लावरच्या भाजीमध्ये मसाले छान मुरतात आणि एकदम टेस्टी अशी ही भाजी बनते। आता थोडीशी यावर कसुरी मेथी मी टाकली आहे, ऑप्शनल आहे, तुमच्याकडे असेल तर तुम्ही टाकू शकता, नाही टाकलात तरीही छान भाजी बनते। आता त्याच ताटलीतलं गरम पाणी मी यामध्ये टाकलं आहे। आपण नेहमी कोणत्याही भाजीमध्ये गरम पाणी टाकतो, गरम पाण्याचा वापर केल्यामुळे भाजीची चव कायम टिकून राहते आणि तिला शिजायला देखील जास्त वेळ लागत नाही। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घट्ट किंवा पातळ हवी त्याप्रमाणे पाण्याचा वापर करावा। आता परत एकदा ताटली झाकून मी 5 ते 7 मिनिटं ही भाजी शिजवून घेणार आहे।
तसं तर फ्लावरची भाजी ही बऱ्याच प्रकारे केली जाते, आणखी बऱ्याच रेसिपीज ह्या फ्लावरच्या असतात, परंतु ही मात्र सगळ्यात सोपी आणि कमी साहित्यात, जे साहित्य अगदी सहजपणे आपल्या घरामध्ये अवेलेबल असते त्याच साहित्यामध्ये ही फ्लावरची भाजी अगदी पाहुणचारासाठी देखील लगेचच तयार होते। चला तर मग इथे आपले 5 ते 7 मिनिटं झाले आहेत आणि आता आपण झाकण काढून बघूत। वाव, मस्त असा रंग आलेला आहे आणि तुम्ही बघू शकाल कशी रसरशीत अशी भाजी इथे तयार आहे। रस्सा देखील अशा प्रकारे घट्टसर असा दाटसर असा इथे रस्सा फ्लावरच्या भाजीचा इथे तयार आहे। आपण शिजली का ते ट्राय करू। हे बघा, अगदी 10 ते 12 मिनिटांमध्ये ही भाजी इथे आपली तयार आहे। वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर मी टाकली आहे आणि परत एकदा मिक्स करूयात। रंग देखील खूप सुंदर आला आहे, एकदम घमघमाट असा या भाजीचा सुटला आहे। अगदी चिकन आणि मटणाच्या पाहुणचाराला देखील मागे टाकेल अशा प्रकारची ही साधी, सोपी आणि कमी साहित्यात फ्लावरची भाजी आपली इथे तयार आहे। गॅसची फ्लेम मी एकदम कमी करून 2 मिनिटं अशीच ही भाजी ठेवणार आहे। 2 मिनिटांनंतर मी गॅसची फ्लेम बंद केली आहे आणि तुम्ही ते बघू शकता, मस्त असा रंग आला आहे भाजीला आणि एकदम लपलपीत रस्सेदार अशी ही फ्लावरची भाजी तयार आहे। तुम्ही भातासोबत चपातीसोबत देखील ही भाजी खाऊ शकता। चला तर मग आजची रेसिपी ही तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। परत भेटू अशाच मस्त मस्त रेसिपींसोबत, तोपर्यंत धन्यवाद।